मित्रांनो, आजचा आपला विषय व्हेक्टर डिसीज सीरीजमधला लेक्चर 6वा. त्याचा आपण काला आजार लेक्चर कोणता आपला काला आजार डिसीज चालू आहे वर्सल लिशमॅसिस, ह्याचा पार्ट 2 आपण बघणार आहोत. मित्रांनो, पार्ट 2 मध्ये आपण काय बघणार आहोत? ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन, कंट्रोल, सर्व्हिलियन्स अँड मॉनिटरिंग. आता मित्रांनो, सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, काला आजारच्या पार्ट 1 मध्ये आपण जनरल इन्फॉर्मेशन पूर्णपणे समजून घेतली. ठीक आहे. देन आजच्या पार्ट 2 मध्ये आपण महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या टेक्निकल सिलेबसनुसार पुढील 3 महत्त्वाचे मुद्दे शिकणार आहोत. नंबर 1 ट्रीटमेंट म्हणजेच उपचार. नंबर 2 प्रिव्हेन्शन प्रिकॉशन अँड कंट्रोल म्हणजे प्रतिबंध व नियंत्रण. नंबर 3 सर्व्हिलियन्स, मॉनिटरिंग अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स हा रोग निरीक्षण व प्रतिबंधक उपाय. तर सुरुवात करूया. नंबर 1 डायग्नोसिस म्हणजे निदान. काला आजारचे निदान रुग्णाची लक्षणे आणि प्रयोगशाळेतील तपासण्याच्या आधारे केले जाते. मित्रांनो, ह्याची टेस्ट कोणकोणती आहे? RK39 रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट. RK39 रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट काला आजारासाठी सर्वात जास्त वापरली जाणारी स्क्रीनिंग टेस्ट आहे. काही मिनिटात निकाल मिळतो. इंडेमिक भागात अत्यंत उपयुक्त आहे. एक्झाम पॉईंट काय लक्षात ठेवायचं मित्रांनो? RK39 स्क्रीनिंग टेस्ट फॉर काला आजार. ओके. देन स्प्लेनिक ॲस्पिरेशन. प्लीहातील नमुन्यामध्ये लिशमॅसिस पॅरासाइट शोधला जातो. अत्यंत अचूक तपासणी रक्तस्रावाचा धोका असल्याने तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच केली जाते. बॉन मॅरो ॲस्पिरेशन. स्पेलिनिक ॲस्पिरेशन शक्य नसल्यास केली जाते. LD बॉडीज शोधण्यासाठी वापरली जाते. डायरेक्ट ॲग्लुटिनेशन. मित्रांनो, काय डायरेक्ट ॲग्लुटिनेशन म्हणजे टेस्ट म्हणजे DAT डायरेक्ट ॲग्लुटिनेशन टेस्ट. अँटीबॉडी डिटेक्शन टेस्ट काही विशेष परिस्थितीमध्ये वापरली जाते. मित्रांनो, PCR संशोधन आणि विशेष प्रयोगशाळांमध्ये वापरली जाते. आता मित्रांनो, त्याचं ट्रीटमेंट पाहूया. काला आजारवर योग्य उपचार केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. काला आजार पूर्णपणे योग्य उपचार केल्यास रुग्ण बरा होतो. आता ह्याची प्रथम पसंतीचे औषध कोणते मित्रांनो? लिपोसोमल ॲम्फोटेरिसिन. काय मित्रांनो? बी. लिपोसोमल ॲम्फोटेरिसिन बी. WHO आणि भारत सरकारने शिफारस केलेल्या प्रमुख औषध आहेत. सर्वाधिक प्रभावी उपचार आहे. एक्झाम पॉईंट काला आजारचे फर्स्ट लाईन ड्रग्स कोणते मित्रांनो? लिपोसोमल ॲम्फोटेरिसिन बी. इतर औषध कोणते मित्रांनो? माइल्टेफोसिन तोंडावाटे दिले जाणारे औषध. पॅरोमोसाईन. तिसरा मित्रांनो ॲम्फोटेरिसिन बी. डिऑक्सिक्युलेट काही परिस्थितीमध्ये दिले जातात. आता मित्रांनो, कॉम्बिनेशन थेरपी कोणती मित्रांनो? कॉम्बिनेशन थेरपी काही रुग्णांमध्ये 2 औषधांचा संयुक्त वापर केला जातो. उदाहरण लिपोसोमल ॲम्फोटेरिसिन बी प्लस मिल्टेफोसिन प्लस प्रोमोमायसिन. ओके मित्रांनो. आता मित्रांनो, PKDLचे उपचार. पोस्ट काला आजार डर्मल लिशमॅसिस झाल्यास मिल्टेफोसिन आणि लिपोसोमल ॲम्फोटेरिसिन बी यांचा डॉक्टर सल्ल्यानुसार केला जातो. यांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केला जातो. एक्झाम पॉईंट मित्रांनो, PKDL रुग्णांवर उपचार करणे आवश्यक आहे कारण ते रोगाचा स्रोत ठरू शकतात. आता मित्रांनो, प्रिव्हेन्शन, प्रिकॉशन आणि प्रतिबंध पाहूया. वैयक्तिक संरक्षण. पूर्ण बाह्य कपडे घालणे. मॉस्किटो सँडफ्लाय रिपेलेंट. इन्सेक्टिसाइड ट्रीट बेड नेट्स. संध्याकाळी आणि रात्री विशेष काळजी घेणे. ओके मित्रांनो. आता घराभोवती भेगा आणि ओलसर जागा स्वच्छ ठेवणे. कचरा व शेणाचे ढीग दूर ठेवणे. घराभोवती स्वच्छता राखणे. हे झालं एन्व्हायरमेंटल. आता मित्रांनो, कंट्रोल मेजर्स पाहू. नियंत्रण उपाय. सँडफ्लाय कंट्रोल, इंडोर रेसिड्युअल स्प्रे IRS, इन्सेक्टिसाइड स्प्रे, भिंतीवर कीटकनाशके फवारणी. काला आजार नियंत्रणासाठी IRS हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट काय मित्रांनो? घरातील भेगा बुजवणे, स्वच्छ परिसर, ओलावा कमी ठेवणे, सँडफ्लायची पैदास रोखणे. हेल्थ एज्युकेशन. आरोग्य कर्मचाऱ्यांनी लोकांना सांगावे, ताप दीर्घकाळ राहिल्यास तपासणी करा. उपचार अर्धवट सोडू नका. IRS दरम्यान सहकार्य करा. घर आणि परिसर स्वच्छ ठेवा. सर्व्हिलियन्स, रोग निरीक्षण. ॲक्टिव्ह सर्व्हिलियन्स काय मित्रांनो? आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन संशयित रुग्ण शोधतात. पॅसिव्ह सर्व्हिलियन्स, रुग्ण स्वतः आरोग्य केंद्रात येतो. व्हेक्टर सर्व्हिलियन्स, सँडफ्लायची संख्या तपासणे, सँडफ्लायच्या प्रजनन स्थळांची निरीक्षण करणे. PKDL सर्व्हिलियन्स, काला आजार झालेल्या रुग्णांना नियमित फॉलोअप करून PKDL शोधणे. मॉनिटरिंग काय मित्रांनो? निगराणी कशी करायची? मॉनिटरिंगमध्ये नवीन रुग्णांची नोंद, RK39 पॉझिटिव्ह केसेस, IRS कव्हरेज, ड्रग्स अवेलेबिलिटी, सँडफ्लाय डेन्सिटी, PKDL केसेस, फॉलोअप रिपोर्ट्स.
आता मित्रांनो आउटब्रेक इन्व्हेस्टिगेशन उद्रेक तपासणी कसं आहे मित्रांनो, जर एखाद्या भागात काला आजारचे रुग्ण वाढले तर काय करायचं मित्रांनो. सगळ्यात अगोदर नंबर 1 संशयित रुग्णांची नोंद करणे. नंबर 2 RK39 टेस्ट करणे. आवश्यक असल्यास बोन मेरो स्पेलिनिक ॲस्पिरेशन करणे. नंबर 4 सँड फ्लाय सर्वे करणे. इंडोर रेसिड्युअल स्प्रे करणे. हेल्थ एज्युकेशन देणे. PKDLचे रुग्ण शोधणे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल पाठवणे. ओके मित्रांनो. आता मित्रांनो MPW हेल्थ वर्करची भूमिका काय. MPWची महत्त्वाची कामे हाऊस टू हाऊस सर्वे करणे, संशयित रुग्ण ओळखणे, RK39 टेस्ट तपासणी रेफरल करणे, उपचार सुरू असल्याची खात्री करणे, PKDL रुग्णांना फॉलोअप देणे, IRS मोहिमेत सहभाग होणे, हेल्थ एज्युकेशन, केस रिपोर्टिंग, सँड फ्लाय कंट्रोलमध्ये सहभाग होणे. एक्झाम पॉईंट काला आजार निर्मूलनात MPW हा सर्वात महत्त्वाचा फील्ड वर्कर आहे. नॅशनल प्रोग्राम काला आजार नियंत्रण कार्यक्रम नॅशनल सेंटर फॉर वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल. नॅशनल सेंटर फॉर वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल या अंतर्गत राबवला जातो. भारत सरकारचे उद्दिष्ट काला आजारचे निर्मूलन, लवकर निदान, त्वरित उपचार, सँडफ्लाय नियंत्रण, PKDL शोधून उपचार करणे. आता मित्रांनो इम्पॉर्टंट MCQs पाहूया. काला आजारचा रोगकारक कोणता. लिशमॅसिस दोनोवानी. काला आजारचा मुख्य वेक्टर कोणता. फिमेल सँडफ्लाय. काला आजारसाठी स्क्रीनिंग टेस्ट कोणती. RK39 रॅपिड टेस्ट. काला आजारसाठी सर्वप्रथम पसंतीची औषधे कोणती. लिफोसोमल एम्फोटेरिसिन B. PKDLचे पूर्ण रूप काय. पोस्ट काला आजार डेल्मर लिशमॅसिस. रॅपिड रिव्हिजन पाहूया मित्रांनो, हे लेक्चरचं रॅपिड रिव्हिजन पाहूया. डिसीज कोणता आहे. काला आजार. विसरल लिशमॅसिस. एजंट कोणता. लिशमानिया डोनोवानी. वेक्टर फिमेल सँड फ्लाय. रिझर्वियर इंडिया ह्युमन आहे. स्क्रीनिंग टेस्ट RK39 रॅपिड टेस्ट आहे. कन्फर्मेटरी टेस्ट स्पेलिनिक ॲस्पिरेशन, बॉन मॅरो ॲस्पिरेशन, फर्स्ट लाईन ड्रग्स, लिपोसोमल एम्फोटेरिसिन B. इम्पॉर्टंट डिसीज PKDL, मेन कंट्रोल मिझस, इंडोर रेसिड्युअल स्प्रे. नॅशनल प्रोग्राम NCVBDC काला आजार एलिमिनेशन प्रोग्राम. MPW केस डिटेक्शन करणे, रेफरल करणे, IRS सपोर्ट करणे, हेल्थ एज्युकेशन देणे, PKDL फॉलोअप करणे. ओके मित्रांनो, आज आपण डायग्नोसिस, ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन मित्रांनो, कंट्रोल, सर्व्हेलियन्स, मॉनिटरिंग, PKDL मॅनेजमेंट, IRS, MPWची भूमिका आणि महत्त्वाचे MCQ विस्तार शिकले. यासह काला आजार, विसरल लिशमॅसिस हा विषय महाराष्ट्र आरोग्य विभागातील भरतीच्या टेक्निकल सिलेबसनुसार पूर्ण झाला. पुढील लेक्चरमध्ये आपण वेक्टर बॉर्न डिसीज सिरीजमधील पुढील महत्त्वाचा रोग प्लेग शिकणार आहोत. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आरोग्य विभाग भरती 2026 संदर्भातील प्रत्येक ऑफिशियल अपडेट, संपूर्ण सिलेबस, MCQ आणि महत्त्वाचे लेक्चर सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.